हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपला जो व्हिडिओचा मेन टॉपिक आहे तो आहे तलाठी पदभरती 2023 चा जो तुमचा पेंडिंग निकाल आहे मित्रांनो, तो कधीपर्यंत लागेल. तर बघा मित्रांनो, 9 जानेवारी नंतर जी तुमची पुढील प्रक्रिया होणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती मित्रांनो तुमची पुढील प्रक्रिया डिपेंड आहे. तर बघा, त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे फायनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर निकाल आणि नॉर्मलायझेशनचा मुद्दा आहे. तर नॉर्मलायझेशन कधी होईल, त्याच्या म्हणजेच तुम्हाला म्हणजे तुमचे किती गुण प्लस झालेत किंवा किती गुण मायनस झालेत. काही विद्यार्थ्यांना मित्रांनो नॉर्मलायझेशनचा फायदा होईल तर काही जणांना तोटा होईल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे काही जणांचे 2 मार्क वाढतील, 4 मार्क वाढतील, काही जणांचे 6, 8, 10 पर्यंत सुद्धा मित्रांनो मार्क वाढू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट सोपी असेल त्यांचे मार्क सुद्धा कमी होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला नॉर्मलायझेशनचे गुण 30 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर पर्यंत मित्रांनो समजून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा की तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे मित्रांनो ती कधीपर्यंत पाहायला मिळेल. तर बघा, आता तुमची जी परीक्षा घेतलेली आहे ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो ती TCS मार्फत घेतली होती. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, TCS कंपनीने तुमचा निकाल तयार करून ठेवलेला आहे. फक्त मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याचे ते वाट पाहत आहेत. एकदा का मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाला की लगेच मित्रांनो तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होईल. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम सुप्रीम कोर्टाची जी प्रोसेस होती पेसा केस संदर्भात मित्रांनो ती होती सर्वात प्रथम त्यांनी 5 डिसेंबर 2023 ची तुम्हाला तारीख दिली. परंतु मित्रांनो 5 डिसेंबरला असे समजले की त्यांनी पुढील तारीख दिली आणि जी नेक्स्ट तारीख दिली मित्रांनो ती दिली होती 9 जानेवारी 2024. तर आता तुमची जी प्रोसेस आहे मित्रांनो तलाठी भरतीचा जो निकाल पेंडिंगला आहे त्याच्यावरती जी नवीन अपडेट येईल मित्रांनो ती 9 जानेवारी 2023 नंतरच येईल. ठीक आहे. तर आता महत्वाचा मुद्दा, तुमचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो. तर बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने एकदा निकाल जाहीर केला की लगेच मित्रांनो TCS कंपनी तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करेल आणि एक्झॅक्टली तुम्हाला किती गुण मिळाले आहेत सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. आणि आता सध्या बघा एक लेटेस्ट अपडेट आली होती 2 ते 3 दिवसापूर्वी मित्रांनो की तुमची जी तलाठी भरतीची जी आन्सर की होती मित्रांनो त्याच्यामध्ये चेंजेस झाले होते. आणि जवळपास मित्रांनो 7 शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले होते. 2 प्रश्नाचे त्यांना डायरेक्टली 4 मार्क्स भेटले होते. ठीक आहे. त्या शिफ्ट मध्ये तुमचा नंबर होता का किंवा तुम्ही त्या शिफ्ट मध्ये पेपर दिलेला का किंवा नाही दिला ते मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा, तुमचा निकाल कधीपर्यंत भेटेल म्हणजेच मित्रांनो तुमची जी फायनल सिलेक्शन लिस्ट ची डेट आहे मित्रांनो ती किती असेल, तुम्हाला निकाल कधीपर्यंत भेटेल. तर बघा 9 तारखेला म्हणजेच 9 जानेवारी 2024 ला सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला की लगेच मित्रांनो 2 ते 3 दिवसाच्या प्रोसेसमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. म्हणजेच मित्रांनो 10 किंवा 11 जानेवारीला तुम्हाला तुमचा निकाल पाहायला मिळेल. या प्रश्नांच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा जर कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि तुमचा निकाल लावण्याची जबाबदारी मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडे आहे. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो तुमचा अंतिम निकाल जो आहे तो लवकरच प्रसिद्ध होऊन जाईल आणि तुमची निवड यादी सुद्धा येईल आणि मित्रांनो तुम्हाला नियुक्ती पत्र सुद्धा दिले जाईल. 26 जानेवारी 2024 ला तुम्हाला तुमचे तलाठी पदभरती 2023 चे नियुक्ती पत्र दिले जातील. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.